नमस्कार मंडळी. हा जो व्हिडिओ आहे ना, तो खूप आधीचा आहे, म्हणजे एप्रिल महिन्याच्या स्टार्टिंगचा आहे. तर मी आदल्या दिवशी गेली होती पनवेलला, थोडं काम होतं. तर येताना वाटेतच मला पनवेलचा मासळी बाजार दिसला. तर तिथे मी उतरली. तिथून मी हे पापलेट घेतले बघा, 600 रुपयाला पापलेट दिले. वाम घेतली आणि कोलंबी घेतली. पहिल्यांदा तर ही मच्छी मी पूर्ण साफ करून घेतली. आज मला स्टफ पापलेट करायचे आहेत, तर त्याच्यासाठी मी सारण बनवून घेते. तर आज मी जे जेवण बनवणार आहे, म्हणजे वामचा रस्सा आणि स्टफ पापलेट, याच्या रेसिपी तुम्हाला लवकरच मी अपलोड करेनच. आज थोडंसं वेगळ्या विषयावर बोलूया. मी जेवण बनवत होती, तेवढ्यात घरची डोरबेल वाजली. तर मुलगी गेली खाली. मुलगी घरातच होती, सुट्टी होती त्याच्यामुळे ती खाली गेली आणि दरवाजा उघडला तर बघितलं वहिनी आणि तिची मुलं आली होती. तर मी म्हटलं, "एकटीच आलीस का गं? आई नाही आली?" तर बोलली ना, "आई पण आल्यात, येत आहेत त्या, खाली आहेत." तर मी किचनमध्ये गेली आणि किचनमधून पाणी घेऊन आली. बघते तर आईसोबत बाबा पण होते आणि मी खूप खुश झाली. कारण की आदल्या दिवशी ना मी बाबांना फोन केला होता. बाबांशी गप्पा वगैरे मारल्या, तर बाबांनी विचारलं, "ज्योती कशी आहेस?" तर मी बोलली, "बाबा, फोनवरच काय विचारता कशी आहेस म्हणून? या ना मुलीला बघायला कधी घरी, तुम्ही जास्त येत नाही." तर बाबा बोलले, "हो, हो, येईन." बाबा नेहमी असंच बोलतात, कारण की बाबा खूप बिझी असतात आणि फ्री वेळ मिळतो त्याच्यात बाबा भजन वगैरे करतात. त्याच्यामुळे बाबांना सहसा वेळ नाही भेटत यायला आमच्याकडे. माझ्याकडेच नाही, म्हणजे आम्ही 2 बहिणी, तर दोघीही आम्ही एकाच गावात दिलं. आलं तर दोघींकडे येतात, पण खूप कमी येतात. तर मी आईला बोलली, "अरे बाबा पण आले आज." तर आई बोलली, "हो, तू बापासला बोललीस ना काल, का या पोरीला बघायला." म्हणून बापूस बोललं, का "चल, पोरीनी बोललोय तर मी येते पोरींकडे, आपण पोरींकडे जाऊया." म्हणून आल्यात. तर बाबासत आले ना तर कधीच काही खात नाही, फक्त चहा घेतात. तर मुलांसाठी मी चिकन नगेट्स फ्राय केले. मुलांनी चिकन नगेट्स घेतले, वहिनीने आणि आई-बाबांनी चहाच घेतला आणि थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या. आई-बाबा कधी पण येतात ना आमच्याकडे, कधीच जेवत नाही हां, कधीच नाही. का माहीत नाही, का तुमच्याकडे पण असंच असतं का? कॉमेंट करून मला नक्की सांगा हां. आता आई-बाबा लास्ट माझ्याकडे कधी जेवलेले माहिती आहे? माझ्या ह्या घरची पूजा 9 वर्ष आधी होती, तेव्हा जेवले होते. त्याच्या 5 वर्षाआधी माझ्या मुलीचा वाढदिवस होता, तो हॉलवरच होता, तेव्हा जेवले होते. म्हणजे बघा, जेवतच नाही. आणि का माहीत नाही, म्हणजे आजी पण जेव्हा आमच्या आईकडे येते ना, तेव्हा ती पण जेवत नाही. आले तर चहा वगैरे पितात, थोडा वेळ बसतात आणि निघतात. आणि ही लोकं जेव्हा स्वतः येतात ना आमच्याकडे, तेव्हा भरभरून येतात. बाबा तर कमी येतात, आई येते तेव्हा पण भरभरून येते. माझी वहिनी जरी आली तेव्हा ती पण रिकाम्या हाताने येत नाही, ती पण भरभरून येते. पण आम्हाला सांगतात का, सासरहून माहेरी येताना काहीही आणायचं नाही, असंच यायचं. आणि कधी बाय चान्स नेलंच तर बोलतात का, सांगितलं ना नाही आणायचं तर नाही आणायचं. पण येताना स्वतः खूप भरभरून येणार हां. आमच्याकडे तर असंच आहे. तुमच्याकडे पण असंच आहे का? कॉमेंट करून नक्कीच सांगा. त्याच्यानंतर आई-बाबा गेले. मी माझं जेवण वगैरे बनवलं. हे सर्व जेवण जे बनवलेले आहे, ते आमचे आगरी मसाले, घरचे मसाले, म्हणजे ज्योती मसाल्यामध्ये. तुम्हाला जर हे मसाले मागवायचे असतील तर मी WhatsApp नंबर देते. त्याच्यावर तुम्ही WhatsApp मेसेज करून हे मसाले